बऱ्याच वेळा मार्क सॉफ्टवेअरमध्ये आपण जेव्हा एक्सेलमध्ये रिपोर्ट ओपन करतो किंवा कोणत्याही एक्सेलमध्ये रिपोर्ट जनरेट करतो, त्यावेळी एरर येतो किंवा नॉट रिस्पॉन्डिंग, स्विच युजर असं वेगवेगळे मेसेज येतात. त्याचं कारण असं ॲक्च्युअली तो सॉफ्टवेअरचा एरर नाही आहे, तो मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा एरर आहे. जे आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे यूज करतो ते एकतर प्रॉपर अपडेटेड किंवा ॲक्टिवेटेड नसेल, तर तुम्हाला असा तो एरर त्यामुळे सॉफ्टवेअर देतं. त्यामुळे ते सॉफ्टवेअरचे फाईल किंवा रिपोर्ट एक्सपोर्ट व्हायला देत नाही एक्सेल तुमचं. ते तुमच्या कॉम्प्युटरवाले आहेत, जे हार्डवेअरवाले आहेत, त्यांच्याकडून तुमचं जे एक्सेलचं व्हर्जन आहे ते प्रॉपर ॲक्टिवेट करून घ्या. ॲक्टिवेट नसेल तर कसं बघायचं, तुम्ही ब्लँक कोणते एक्सेलची फाईल ओपन करायचं, हे अशी तुम्हाला असं तुम्हाला हे येणार काय, तुमच्या एक्सेलमध्ये ॲक्टिव्हेट विजार्ड म्हणून असं रेड कलरचं हे येतं ॲक्टिव्हेशनची विंडो, ही आता क्लोज करतो बघा. आणि त्याच्यानंतर वरती पण इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते ॲक्टिवेट करायला विचारत राहणार सर तुम्हाला. इथे बघा रिपोर्ट म्हणून रेड कलरमध्ये आलं बघा, कंपॅटिबिलिटी मोड ॲक्टिव्हेशन स्टेटस फेल्ड म्हणून. ओके, प्रोडक्ट ॲक्टिव्हेशन फेल्ड, हे जर ऑप्शन तुमचं असेल तर तुम्हाला ते प्रोडक्ट ॲक्टिव्ह करून तुमच्या कॉम्प्युटरवाल्यांकडून घ्यावं लागणार. तो सॉफ्टवेअरचा एरर नाही आहे, तुमचा मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा एरर आहे, तो तुम्हाला त्यामुळे अप्लाय करायला देत नाही. ओके, आता यांच्याकडे बघा हा एक त्याचा ॲक्टिवेटर आहे यांच्या मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा. इथे ह्याला डबल क्लिक करायची, ओपन करायचं रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर. हे तुमच्या कॉम्प्युटरवाले तुम्हाला देते ॲक्टिव्ह करून. ओके, तर तुम्ही लायसन विंडोजचं किंवा एक्सेलचं व्हर्जन घेऊ शकता. मायक्रोसॉफ्ट एक्सेलला क्लिक करा का तुमचं ते ट्रायल बेसवर ॲक्टिवेट होऊन जातं. 100 काहीतरी 3-3 महिन्याचा ट्रायल पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये ते ॲक्टिवेट होऊन जातं. ओके, कारण ते ॲक्टिव्ह केला तरच तुमचं एक्सेल फाईल अपडेट होईल, अदरवाईज होणार नाही. तो पुन्हा एकदा सांगतो, मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा प्रॉब्लेम आहे, सॉफ्टवेअरचा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. जर ते ॲक्टिवेट व्हर्जन नसेल तर तुम्हाला ते नसेल तर ॲक्टिवेटला विचारतं आणि तिथे रिपोर्ट तुमचा अडकून बसतो. ओके सर, ते तुम्ही प्रायोरिटीवर तुमच्या कॉम्प्युटरवाल्यांना फोन लावा आणि तुमचं मायक्रोसॉफ्ट एक्सेल ॲक्टिवेट करून घ्या मेन म्हणजे. आता हे प्रोसेस झाली. ओके, ही आता प्रोसेस आपली झाली बघ, हे आपण क्लोज करून टाकूया. ओके, त्याच्यानंतर आपण पुन्हा जर एक्सेलची फाईल ओपन केलात, कोणती ब्लँक करा किंवा एक्झिस्टिंग कोणती एक्सेलची एक फाईल ओपन करा. इथे बघा आता इथे तुमचं हे मोड गेलेलं आहे ॲक्टिव्हेशन फेल्ड वगैरे. इथे काही आलेलं नाही आणि सगळे ऑप्शन ऑन झालेले आहेत तुमचे. ओके, त्याच्यानंतर अजून एक सेटिंग करायची आहे. त्यासाठी फाईलमध्ये जायचं. तिथे फाईल ऑप्शनमध्ये तिथे ह्या ऑप्शनला यायचं आहे तुम्हाला. तिथे काही ऑप्शन येते, तिथे ट्रस्ट सेंटरला जायचं आहे. नंतर ट्रस्ट सेंटर सेटिंग या ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही फाईल ब्लॉक सेटिंगला क्लिक करायचे आणि इथे जर कोणता टिक मार्क असेल ह्या चेक बॉक्समध्ये, तर सगळे टिक्स मार्क ते काढून टाकायचे आहेत. ओके, त्या ऑलरेडी आता काढलेलेच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त इश्यू होता तुमच्या या कस्टमरचा ॲक्टिव्हेशनचा प्रॉब्लेमचा मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा. आता हे टिक मार्क काढलेले आहेत, ओके करायचं. मग इथले जर टिक मार्क असेल तर काढून टाकायचे. ही एक फक्त छोटीशी सेटिंग करायची. बाकी आता काही प्रॉब्लेम नाही. आता जर एक्सेलचं तुम्ही रिपोर्ट जनरेट केलात तर ऑटोमॅटिक तुमचे रिपोर्ट एक्सपोर्ट होऊन ऑटोमॅटिक लोड होणार आहेत. ओके सर, ठीक आहे सर. एवढंच फक्त इश्यू होता. तेवढं तुमचं फक्त कॉम्प्युटर हार्डवेअरवाल्यांकडनं तुमचं मायक्रोसॉफ्ट एक्सेल ॲक्टिवेट करून घ्या.